हाय फ्रेंड्स, आपल्या चॅनलला तुमचं स्वागत आहे। जय गजानन, श्री गजानन, गणगण गणात बोते। तर मी शेगावचे नेहमीच व्हिडिओ तुमच्याबरोबर शेअर करतच असते। तर सकाळी लवकरच आम्ही मंदिरात आलो, चप्पल वगैरे काढले, पाय धुतले आणि माऊलींच्या दर्शनासाठी मंदिरात गेलो। दर्शन वगैरे झालं आणि दर्शन घेऊन झाल्यानंतर बाहेर आल्यानंतर मग मी शूट केलं। म्हटलं चला माझ्या यूट्यूब फॅमिलीबरोबर शेगावचा व्हिडिओ शेअर करूया। आणि बऱ्याच गोष्टींची मी व्हिडिओमधून माहिती तुम्हाला देतच असते, थोडीफार जी मला माहीत आहे ती। तर आजही मी तुम्हाला एक महत्त्वाची माहिती सांगणार आहे। तर जेव्हा सकाळी माऊलींची आरती होते, तर सकाळी जी काकडा आरती आहे ना, तर तिचा टाईम 5 वाजेचा आहे आणि त्याच्यानंतर सकाळी 7 वाजता आरती होते। आणि आम्ही पण आता नुकतीच आरती वगैरे झालेली आहे, दर्शन घेतलं, आरती घेतली। माऊलींची जी आरती आहे ना, तर ती सकाळी एक 5ला होते, एक सकाळी 7ला होते आणि 11 वाजेला एक होते, संध्याकाळी एक होते आणि रात्री एक होते। तर प्रत्येक वेळेस आरती ही वेगळी आहे। आणि आरतीनंतर कर्पूर गौरम आणि मंत्रपुष्पांजली प्रत्येक वेळेस वेगवेगळं आहे। याच्याने नसतं काही, वेगवेगळ्या पद्धतीने आरत्या आहेत। तर त्याच्यामुळे तुम्ही जेव्हा पण आरतीला थांबाल तर तेव्हा तुम्हाला समजेलच की आरत्या कशा आहेत म्हणून। मन अगदी प्रसन्न होतं आरतीमध्ये थांबल्यानंतर। आणि आरती घेतल्यानंतर आरती अर्थातच होते ती पारायण कक्षामध्ये, म्हणजे गादीच्या समोर। तर त्याच्या बाहेरच टीव्या लावलेल्या आहेत 2 ठिकाणी, तर आपण दोघी ठिकाणी थांबू शकतो। आणि तुम्ही जर पारायण कक्षामध्ये थांबलात तर आरती आपल्याला ते हातात देतात, तर म्हणजे आरतीचा कागद हातात देतात। तर कोणत्या आरत्या होतात आपल्याला तिथे आपोआप समजतं आणि आरती झाल्यानंतर तो कागद ते जमा करतात। तर आम्ही आरती वगैरे झाली, थोडा वेळ थांबलो मंदिरात आणि नंतर आलो आम्ही महाप्रसादालयामध्ये। तर महाप्रसादालयामध्ये आल्यानंतर बघितलं, फक्त खाली सगळे जमलेले होते, म्हणजे रांगेमध्ये सगळे उभे होते। प्रसादालयाचा मेन दरवाजा अजून उघडलेला नव्हता, म्हणजे दुसऱ्या, तिसऱ्या आणि पहिल्या मजल्यावर जे प्रसादचं सुरू होतो तर ते ओपन केलेलं नव्हतं। तर त्याचा टाईम 10चा आहे। हे तर मी मागे पण माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगितलं आहे की प्रसादाचा टाईम आहे सकाळी 10 ते संध्याकाळी 5पर्यंत। तर आपण 9:30 वाजेलाच इथे रांगेत उभं राहू शकतो, म्हणजे आपला नंबर लवकर लागू शकतो। अशा पद्धतीने सकाळी लवकर गर्दी असते। आता 9:40 झालेल्या आहेत बघा। आता इथे सुद्धा एक मस्त असं मोठं घड्याळ लावलेलं आहे की आपल्याला तिथे टाईम समजेल। आणि खूप छान असं प्रसन्न वाटत होतं सकाळी 9 वाजता इथे आल्यानंतर। म्हणजे आम्ही जरा 9:30ला आलो आणि एवढी काही गर्दी नाही आहे अजून, कारण सुरुवात झालेली नव्हती। तर बरेच जण येऊन दर्शन वगैरे झालं की प्रसादाच्या रांगेत येऊन उभे राहतात, म्हणजे लवकर प्रसाद होतो आपला घेऊन। बऱ्याच जणांना बाहेर गावाला जायचं असतं, तर त्याच्यामुळे जितक्या लवकर शक्य होईल तितक्या लवकर नंबर लावून प्रसाद घेत असतात बरेच जण। तर अजूनही प्रसाद सुरू झालेला नव्हता, आम्ही बराच वेळ रांगेत थांबलो आणि त्याच्यानंतर प्रसाद सुरू झाला। आणि प्रसाद सुरू झाल्यानंतर अर्थातच माऊलींचा प्रसाद तर तुम्हाला माहिती आहे, पिठलं, पोळी, वरण, भात, कुठलीही फळभाजी आणि काहीतरी गोड असतं। गोडमध्ये कधी असतं शिरा, तर कधी असतो लाडू। तर आज होता शिरा। तर हे बघा, अशा पद्धतीने हा प्रसाद असतो। आणि इथे बसण्याची व्यवस्था पण बघा किती छान आहे, ग्लास ठेवण्यासाठी परफेक्ट असा तेवढा जागा बनवलेली आहे। त्या खाचमध्ये बरोबर ग्लास बसतो, जेणेकरून तो ग्लास सांडणार नाही आणि पाणी होणार नाही। अशा पद्धतीने अगदी छान असं ताट वगैरे ठेवण्यासाठी व्यवस्था आहे, टेबल वगैरे, आणि खूप छान आहे। हे बघा, भरपूर अशी गर्दी जमलेली आहे। सकाळचे 10 वाजेला सगळे भरपूर असे लोक आलेले असतात, लांब लांबचे। 10 वाजतासुद्धा भरपूर अशी गर्दी असते आणि खूप छान असं प्रत्येकजण अगदी आनंदाने माऊलींचा प्रसाद घेतो। अर्थातच माऊलींचा प्रसादच नाही तर ते अमृत आहे, आणि माऊलींचा प्रसाद म्हटलं म्हणजे एक नंबर। आणि प्रसाद वगैरे घेतल्यानंतर इथे तुमचा जर खालच्या साईडला नंबर लागला असेल प्रसाद घेण्यासाठी, तर इथे माऊलींचा खूप छान असा फोटो आहे बघा, अशा पद्धतीने। तसं तर प्रत्येक याच्यावर माऊलींचा फोटो आहेच, त्याबद्दल काही वादच नाही। तर हे बघा, असं वाटतंय माऊली आपल्याकडेच बघताय। तुम्ही ह्या फोटोमध्ये बघा कुठल्याही अँगलने, तर प्रत्येक अँगलमधून असं वाटेल की माऊली आपल्याकडेच बघताय म्हणून। असा अगदी छान असा मोठा खूप सुंदर असा फोटो आहे माऊलींचा।
जय गजानन माऊली. तर तिथेच आजूबाजूला बरेच जण गर्दी करतात फोटो काढण्यासाठी. तर थोडा त्यांना म्हटलं 2 मिनिट थांबा, मला फोटो काढून घेऊ द्या. तर बरेच जणांना आजूबाजूला थांबायला सांगितलं आणि फोटो काढला. तरीसुद्धा येणारे जाणारे प्रत्येकालाच हौस असते ना माऊलींच्या फोटोसमोर फोटो काढायची. खरंच मस्त वाटतं, अगदी प्रसन्न असं. तर बराच वेळ आम्ही फोटो व्हिडिओ वगैरे केले आणि भरपूर गर्दी जमून गेलेली होती. त्यांना म्हटलं ठीक आहे, करा तुम्हीसुद्धा व्हिडिओ करा, शूट करा, फोटो काढा. तर त्यांनीसुद्धा केलं. तर तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे मी तर आधी पण माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये बऱ्याच माहिती द्यायचा प्रयत्न करतच असते. तर प्रसादाचा टाईम तर तुम्हाला मी सांगितलेला आहे 10 ते संध्याकाळी 5पर्यंत, म्हणजे सकाळी 10 बरं का, सकाळचे 10 तर संध्याकाळचे 5पर्यंत असा हा प्रसाद असतो. आणि हो, तर गुरुवारी जो असतो ना हा प्रसादाचा टाईम थोडा चेंज झालेला आहे, जेणेकरून गर्दी खूप असते गुरुवारी. गुरुवारची गर्दी म्हणजे बापरे, मी सांगू शकत नाही शब्दामध्ये. बरेच जण येतात माऊलींच्या दर्शनासाठी गुरुवारी. तर गुरुवारी भरपूर अशी गर्दी असते. गुरुवारी सकाळीच जवळजवळ 5 वाजेलाच, म्हणजे मंदिर जवळजवळ मी किती वाजता उघडता हा स्पेशल एक व्हिडिओ तुमच्याबरोबर शेअर केलेला आहे. तर मंदिरच्या बाहेर जेव्हा पूर्ण मेन मोठं गेट बंद असतं ना, तर त्या गेटच्या बाहेर अगदी भरपूर असे लोक बसलेले असतात बाहेर की मंदिर उघडण्यासाठी. कारण मेन गेट बंद असतं बाहेरचं, तर ते गेट उघडण्यासाठी भरपूर असे लोक बसलेले असतात. 3:30 वाजेपासून तर 4 वाजेपासून. तर मंदिराचं गेट ते 4 वाजता उघडतात. पण माऊलींचं जे दर्शन आहे ना, म्हणजे मेन आपल्याला मुख्य गाभाऱ्यामध्ये आपल्याला जवळजवळ 5लाच सोडतात ते. कारण 5ची आरती असते तेव्हाच, त्याच्या आधी नाही सोडत. तोपर्यंत बाहेरच आपल्याला रांगेत उभं राहावं लागतं. तर सकाळी 5 वाजेला सुद्धा एवढी गर्दी असते ना, एवढी मोठी रांग असते की भरपूर अशी. आणि संध्याकाळी अर्थातच मंदिरचा बंद होण्याचा टाईम आहे 10चा. पण कसं रात्रीचे 10 बरं का. तर बरेच जणांना माहिती नसतं, त्याच्यामुळे मी थोडी माहिती द्यायचा प्रयत्न करत असते, मला जेवढं माहिती आहे तेवढं. कारण 10ला मंदिर बंद होतं, पण 9:30लाच ते गेट बंद करतात. कारण 10पर्यंत पूर्ण मंदिर बंद होतं. आणि गुरुवारचा प्रसादाचा जो टाईम आहे ना, तर तो टाईम आहे सकाळी 9लाच. कारण 9 वाजताच ते सुरू करून देतात. भरपूर लांब लांबचे भक्त आलेले असतात आणि गर्दी खूप होते. तर एवढी गर्दी असते गुरुवारी, या सगळ्या भक्तांचा विचार करता तर टाईम थोडा चेंज झाला. 1 तास लवकर हा प्रसाद सुरू होतो. तर त्याच्यामुळे सगळ्या भक्तांना समजावं माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून, म्हणून मी हे सगळे व्हिडिओ तुमच्याबरोबर शेअर करतच असते. तर व्हिडिओ कसे वाटले ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडल्यास लाईक, शेअर आणि हो, चॅनलला जर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा बरं का. जय गजानन, श्री गजानन, गणगण गणात बोते.